सिद्धटेकचे सिद्धिविनायक. फार प्राचीन काळी एकदा ब्रह्मदेवाला सृष्टी रचना करण्याची इच्छा झाली. यासाठी त्याने गणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरू केली. गणेशाने त्याला एकाक्षरांचा जप दिला होता. ब्रह्मदेवाच्या उग्र तपस्येने गणेश प्रसन्न झाला व तुझ्या सर्व मनःकामना पूर्ण होतील असा ब्रह्मदेवाला त्याने वर दिला. मग ब्रह्मदेवाने सारी सृष्टी निर्माण केली. त्यावेळी क्षीरसागरात गाढ झोपलेल्या भगवान विष्णूच्या कानातून मधु व कॅटब हे दोन राक्षस निर्माण झाले. त्यांनी ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली. सारी सृष्टी भयभीत झाली. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूला जागे केले. विष्णूचे व मधु कैटभांचे घनघोर युद्ध झाले. 5000 वर्षे युद्ध चालले तरी विष्णू त्या दैत्यांना मारू शकला नाही, म्हणून तो शंकराकडे गेला. युद्धामध्ये मी गणेशाचे स्मरण केले नाही म्हणून तुला विजय मिळत नाही असे शंकर म्हणाले. तेव्हा विष्णू एका पवित्र टेकडीवर आला. तेथे त्याने श्री गणेशाय नमः या षडाक्षर मंत्राने गणेशाची आराधना केली. त्या तपस्येने विनायक गणेश प्रसन्न झाला. विनायकाच्या कृपेने विष्णूला सिद्धी प्राप्त झाली. मग त्याने मधु कैटभांना ठार केले. विष्णूला विनायक ज्या ठिकाणी प्रसन्न झाला व ज्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली त्या ठिकाणी विष्णूने एक मोठे मंदिर बांधले व त्यात गंडकी शिळेची विनायकाची मूर्ती स्थापन केली. या ठिकाणी विष्णूची कार्यसिद्धी झाली म्हणून या स्थानाला सिद्धटेक असे म्हणतात व येथील विनायकाला सिद्धिविनायक असे म्हणतात.